आई मला तुझ्या हातची पावभाजी खायची आहे. ओके, चला करूया. आज मला शूटिंगला अचानक सुट्टी मिळाली आहे आणि लेकीनी पावभाजी खायची अशी फरमाईश केली आहे, तर लेकीचे लाड हे पुरवायलाच हवेत. सो मी आज दाखवणार आहे पावभाजीची रेसिपी. आणि मला माहिती अगदीच कॉमन डिश आहे, पण माझी करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे आणि त्याच्यामुळे 15 ते 20 मिनिटात, लिटरली 15 ते 20 मिनिटात पावभाजी ही रेडी असते. चला माझ्या किचनमध्ये झटपट पटापट पावभाजी कशी करायची ते बघूया. आता झटपट पावभाजी होण्याकरता ह्या ज्या मी भाज्या घेतलेल्या आहेत त्या मी सगळ्या एकत्र कुकरमध्ये किंवा प्रेशर पॅनमध्ये शिजवणार आहे. आणि शिजवतानाच त्याच्यात पावभाजीचा मसाला आणि थोडंसं रंगाचं लाल तिखट सुद्धा घालणार आहे, जेणेकरून पावभाजीला एक सुंदर रंग येतो. चला करूया. आणि हो, मला पर्सनली सिमला मिरचीचा तो उग्र वास आवडत नाही, पण जर तुम्हाला सिमला मिरची आवडत असेल, मटार आवडत असतील त्याच्यात, तर ते सुद्धा तुम्ही एकत्रपणेच शिजवायला लावू शकता. आता ह्या प्रेशर पॅनमध्ये मी बारीक चिरलेला फ्लॉवर, बारीक चिरलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टॉमॅटो असं सगळं एकत्र घेतलं. त्यानंतर त्याच्यात पावभाजीचा मसाला वापरला, तो थोडासा घातला. त्याच्यानंतर रंगाचं लाल तिखट घातलंय आणि थोडंसं मीठ. आता याच्या मी 3 शिट्ट्या केल्या. प्रेशर पॅनची शिटी पडल्यानंतर त्या ज्या भाज्या होत्या त्या मी अशा रटमटवून घेतल्या. आता एका कढईमध्ये थोडंसं बटर आणि तेल असं मिक्स केलं. असं केल्यामुळे चव अगदी उत्तम येते. त्याच्यानंतर त्यात आलं लसूणाची पेस्ट ॲड केली आणि माझं सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे जिरं थोडंसं हातावरती कुस्करून त्याच्यात ॲड केलं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं तिखट, ते सगळं मिक्स झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे पावभाजी मसाला ॲड केला आणि रटमटवलेलं सगळं सामान एकत्र केलं. आहा हा, काय सुंदर कलर आला आहे. पुन्हा एकदा मीठ ॲड केलं आणि झाली पावभाजी तयार. यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल रंग वापरलेला नाही आणि अक्षरशः 15व्या मिनिटाला तुमची पावभाजी तयार. पावभाजी थँक्यू. आवडली ना तुला? आवडली. नाव सगळ्यांच्या